दांभिकता. आपल्याला पेशंटशी देणं घेणं नाही, काळीचंही देणं घेणं पेशंटशी नाही. आपल्याला फक्त एवढंच पाहिजे, ते दवाखान्यात असताना मी बघायला गेलो आणि हे पाहुण्यांना सगळ्या कळालं. आणि तुम्ही बघायला जायच्या अगोदर जर समजा ते मेलं, तर ते मेलही याचा त्रास होत नाही. त्रास याचा होतो, मी बघायला जायच्या आधी मेलं. आता पाहुणे मला काय म्हणतील, म्हणजे त्या पेशंटशी आपला जिव्हाळा किती आहे बघा, प्रेम किती आहे बघा. आपण ते बघायला जातो आणि महिला वर्गांची माफी मागून आपण बघायला ज्या वेळेस पेशंटला जातो त्यावेळेस काय करतो, एखाद्या घरी जर पेशंटला बघायला गेलो तर आपण काय करतो, पेशंट बरोबर आपला संवाद कमी आहे. सर, किचनला परिशी कुठली आहे, कपबशा कुठल्या कंपनीच्या आहेत, ट्रॉली कुठली आहे, डिश कुठल्या चांगल्या आहेत. आणि येता येता पेशंटला म्हणायचं, काळजी घे, आमचा एक पाहुणा ह्यानंच मेलाय. म्हणजे ते जगतच नाही. आपल्याला त्याच्या जगण्याशी देणं घेणं नाहीये. आणि ही दांभिकता इतकी वाढली की आम्हाला माणसांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. मी वाक्य परत एकदा म्हणतोय, वस्तू वापरायला पाहिजेत आणि माणसांच्या वरती प्रेम करायला पाहिजे. आम्ही माणसं वापरायला लागलो आणि वस्तूंच्या वरती आमचं प्रेम जास्त आहे. प्रचंड वस्तूंच्या वरती प्रेम आहे. म्हणजे मी कुठं गुंटावर जमीन घेतली, कुठं बंगला बांधला, किती घरामध्ये वस्तू आणल्या, याच्यावरती जास्त आमचं प्रेम आहे. घरातल्या लहान मुलानं एखादी वस्तू तोडली तर त्या लहान मुलाला तोडलेल्या वस्तूच्या किमतीवरती त्याचा मार अवलंबून आहे. किंमत जर इम्पॉर्टंट असेल तर तेवढा मार त्याला दणके दिले जातात. त्या वस्तूच्या किमतीवरती ते प्रेम अवलंबून आहे, मार अवलंबून आहे. या गोष्टी आपण करतो आहोत घरातल्या. आम्हाला कळत नाही की नेमकी कुणासाठी होती ती गोष्ट. एकीकडे आपण म्हणतोय बरं का, आम्ही त्यांच्यासाठी सगळं हे करतोय, सगळं